28 एप्रिलला जम्मू काश्मीर विधानसभेचे अधिवेशन. पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बोलावलं विशेष अधिवेशन. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत. काँग्रेसची भूमिका. राहुल गांधींनी घेतली ओमर अब्दुल्लांची भेट. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च. काँग्रेसचा कॅन्डल मार्च पोलिसांनी रोखला. पाकिस्तानात जाऊ नका. रशियन सरकारच्या नागरिकांना सूचना. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सूचना. तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाचा भारताला पाठिंबा. दहशतवाद्यांना शोधून मारण्यात आम्ही भारतासोबत. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांचं मोठं विधान. भारतावरील दहशतवादी हल्ल्याच्या अमेरिकेकडून निषेध. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. आम्ही भारतासोबत. भयानक हल्ल्यामधील दोषींना शिक्षा व्हावी. पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेची भूमिका. दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगाममध्ये पर्यटक येण्यास सुरुवात. काश्मीर सुरक्षित आहे. इथे कुठेही हिंदू मुस्लिम हा वाद नाही. कोलकात्यावरून आलेल्या पर्यटकांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. भारत आणि पाकिस्तानकडून व्हिसा रद्द करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांचे नागरिक मायदेशी परतायला सुरुवात. अटारी वाघा सीमेवर भारत आणि पाकिस्तान इमिग्रेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर आज 191 पाकिस्तानी भारतातून पाकिस्तानमध्ये परतले, तर 287 भारतीय पाकिस्तानमधून भारतीय सीमेवर परतले. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दरम्यान होणारे क्रिकेट सामने रद्द होण्याची शक्यता. पुढील वर्षभरात भारत आणि पाकिस्तान दरम्यान 5 सामने होणार होते.